नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर आज मी तुमका शेगलाच्या शेंगापासून एक नवीन रेसिपी दाखवतले। तर आज मी तुमका कुरकुरीत शेवगा फ्राय कसो करतात तो आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिले आपण ताजे शेंगा काढून घेऊया। हा शेगलाचा झाड, हे बघा, हे का शेंगा धरले ते बघा वरती। आता हे शेंगा मी काढून घेतले। बघा मी शेंगा हे सगळे काढून घेतले। हे बघा, हे सगळे भातले नाही, 4 ते 5 शेंगा आपणाक बस झाले। आता हे पहिले शेंगा धुवून घ्यायचे चांगले आणि असे कापून घ्यायचे आणि आता हे असे सोलून घ्यायचे। हे बघा, असे मी सगळे शेंगा सोलून घेते। होय, मी सगळे शेंगा सोलून घेतले। आता हे शेंगाचे 2 भाग करून घ्यायचे। हे बघा, असे 2 भाग करायचे। असे मी सगळ्या शेंगांचे 2 भाग करून घेते। हे बघा, तर ह्या शेंगांका चटपटीतपणा येऊसाठी आपण मसाले टाकून घेऊया। होय, मी 1.5 चमचा मालवणी मसाला घेतलाय, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळे मसाले आपण ह्याच्यात टाकून घेऊया। आता होय, मी ठेचलेली 10 ते 12 लसणाचे पाकळे घेतले। आता हे चांगल्या हातान मिक्स करून घेऊया। ह्यो मसाला सगळ्या शेंगांका चांगलं लागू गयो म्हणून हातान मिक्स करून घ्यायचा। होय बघा, मिक्स करून घेतलंय। आता हे आपण अर्धा तास असेच झाकून ठेवूया, म्हणजे कसं मसाला आपलं चांगलं शेंगांका लागतलो। होय, अर्धा तास झालो हा। हे बघा, आता मी त्याच्यात 1.5 चमचो बेसन टाकून घेते आणि त्याच्यात मी 2 चमचे तांदळाचा पीठ टाकून घेते। तुमच्याकडे तांदळाचा पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकलात तरी चालत। आता हे शेंगे चांगले मिक्स करून घ्यायचे। बघा, तोपर्यंत मी कढई ठेवली चुलीवर तापत। आता हे मिक्स करायचे चांगले हातात आणि तेलात एक एक करून सोडायचे। तर तुमका हे शेंगे मिक्स करताना ह्यो मसाला सुको वाटत असत तर थोडासा पाणी शिंपडायचं आणि मिक्स करून घ्यायचा। हे बघा, शेंग्यांका बघा किती मस्त असं मसाला लागला, असं शेंग्यांका मसाला लागा काय। आता हे तेल पण तापला। आता एक एक करून मी ह्याच्यात शेंगा टाकून घेते। जास्त पण शेंगा ह्याच्यात टाकायचे नाही, जेवढं आपलं तेल असत त्याच्या मनानं ते शेंगा तळून घ्यायचे। लक्षात ठेवा, हे शेंगा तळताना गॅस मीडियम ठेवायचे आणि मगच हे शेंगा तळून घ्यायचे, तरच हे शेंगा कुरकुरीत होतले। आता हे मी एका बाजून शेंगा तळून घेतले, आता दुसऱ्या बाजून पलटून घेते ही शेंगा आणि असे मी दोन्ही बाजून शेंगा तळून घेते। होय, तयार असत आपले कुरकुरीत शेवगा फ्राय। असे झटपट होणारे शेवगा फ्राय एकदा नक्की करून बघा आणि हे शेंगा खाऊ एकदम मस्तच लागतात। आणि हे शेंगा असे लहान मुलं खूप आवडीने खातात, त्यामुळे असे कुरकुरीत शेवगा फ्राय नक्की करून बघा। तर शेवगाचे शेंगा फ्राय केलेले तुमका कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।